ब्राह्मणवाडा गोविंदपूर येथील शासकीय कर्मचारी सातत्याने गैरहजर राहतात, त्यामुळे नागरिकांची कामं रखडली आहेत असा आरोप करून तेथील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। ब्राह्मणवाडा गोविंदपूर येथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। 26 जानेवारीला होणाऱ्या या सभेला गावातील प्रचंड संख्येमध्ये नागरिकांची उपस्थिती होती, परंतु गावातील कर्मचाऱ्यांची गैरहजेरी असल्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न होते, त्यावर चर्चा झाली नाही, मार्ग निघाला नाही। पांदण रस्ता, आरोग्याचा प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, कृषी विभागाचे प्रश्न, शेतमजुरांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या आदी विविध समस्या नागरिकांना या ग्रामसभेत मांडायच्या होत्या, परंतु कर्मचारीच न आल्याने हे प्रश्न जिथल्या तिथे राहिले। या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची व त्यांचं निलंबन करण्याची मागणी केली आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचं सकाळी ठीक 11 वाजता ग्रामसभेचं आयोजन केलं असता गावातील प्रचंड नागरिक या ग्रामसभेला उपस्थित होते, परंतु गावातील प्रचंड प्रश्न या ग्रामसभेला सोडवण्यासाठी सर्वसामान्य माणूस व शेतकरी मजूर या सभेला उपस्थित होता, परंतु गावातील सर्व शासकीय कर्मचारी गैरहजर असल्यामुळे ही ग्रामसभा होऊ शकली नाही। आणि गावातील कर्मचाऱ्यांच्या कामासंदर्भात राज्य शासन व केंद्र शासनाच्या ज्या काही वार्षिक योजना आहेत गावापर्यंत पोहोचण्याचं काम ह्या कर्मचाऱ्यांच्या हाती असतं, परंतु त्यांच्या नकारात्मक स्वरूपामुळे आज गावाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एकच विनंती केली की सातत्यानं 40 वर्षापासून या आमच्या ग्रामपंचायतमध्ये होत असलेला भ्रष्टाचार व कुठल्याही प्रकारचं काम होत नसून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करून योग्य ती गुन्हे दाखल करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून पंचायत ॲक्टनुसार त्यांचं निलंबन करण्यात यावं, एवढी आमची मागणी आहे। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।